आता बातमी येते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याची, ज्याच्यावरून त्यांनी नंतर दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। याचं कारण कर्जमाफीवरून त्यांनी एक वक्तव्य केल्याने ज्याच्यावर चहूबाजूंनी मग टीकेची झोड उठली आणि मग कोणाची मनं दुखावली असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणाले बाबासाहेब पाटील। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं विधान त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली। कर्जमाफी संदर्भात केलेल्या विधानाबाबत या टीकेनंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी मग दिलगिरीही व्यक्त केली। माझं कर्जमाफीचं वक्तव्य वेगळ्या कारणासाठी होतं, याने कुणाची मनं दुखावलेली असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतोय असंही ते म्हणाले। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत तालीम वैद्यासारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरव ना। मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो। आज जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं। अर्बन बँकच्या पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं। ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता। कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। तर बाबासाहेब पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर, या वक्तव्यानंतर आता महायुतीतल्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। महायुतीतल्या कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय तेही बघूया। कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तीने करू नये। शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं, कर्जमाफी कोणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे। जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना। नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील।